नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत स्टीम मोमोज कसे बनवतात त्याची रेसिपी। मी ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर मोमोज केले ना, अगदी चायनीज रेस्टॉरंटवर मिळतात त्याच पद्धतीचे मोमोज आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। नंतर पाणी टाकून तो मैद्याचा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे। मैदा भिजवत असताना अशा पद्धतीने काळजी घ्यायची की मैद्याचा जो डव आहे तो जास्त कडकसुद्धा बनायला नको आणि मऊसुद्धा बनायला नको। आपल्याला मीडियम पद्धतीत हा उंडा भिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी मैद्याला चोळून व्यवस्थित मऊ करून घेतलेला आहे। नंतर थोडं तेल घेऊन पुन्हा हा मैद्याचा उंडा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मैद्याचा उंडा हा आपला भिजवून तयार आहे। तुम्ही बघू शकतात की उंडा हा अतिशय मीडियम पद्धतीमध्ये मी भिजवलेला आहे, जास्त कडक पण नाही आणि नरम पण नाही। नंतर याला 15 मिनिटं झाकून ठेवूया आणि त्यानंतर मी घेतलेला आहे 400 ग्रॅम बोनलेस चिकन, म्हणजे हाडं नसलेलं चिकन। याला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। नंतर हे सर्व पीस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याला थोडंफार क्रश करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीचा चिकन खिमा असतो त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता। मी मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचा चिकनचा खिम्यासारखं झालेला आहे। नंतर हे सर्व एका पातेल्यात काढून चिकनमध्ये मी मोठ्या साईजचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, ते टाकून घेतले आहेत। चिकन आणि बाकीच्या वस्तू या समप्रमाणात व्हायला पाहिजे, म्हणजे चिकनचा लगदा एका बाजूला बसत नाही। त्याचबरोबर मी लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आहे आणि काळे मिरेसुद्धा ठेचून घेऊन घेतलेले आहेत। नंतर यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून सोया सॉस टाकायचा आहे। त्यानंतर बटर मी बाहेर ठेवून थोडं मेल्ट होईपर्यंत बाहेर ठेवलेला आहे आणि नंतर त्यामध्ये मी अर्धा तुकडा टाकून घेतलेला आहे। बटरमुळे चिकन मोमोजची चव ही अप्रतिम येते। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आम्हाला थोडं तिखट आवडतं म्हणून मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि 2 पडी तेल। नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचे आहेत। पूर्ण जे मिश्रण आहे ते आपल्याला हलवून एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात हे सर्व मिश्रण एकत्र करून झालेलं आहे। आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं आपण झाकून बाजूला ठेवून देऊ, म्हणजे ते व्यवस्थित मॅरिनेशन होईल। नंतर त्यात मी हिरवी कोथिंबीर बारीक कापून टाकलेली आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर मैद्याचा असा छोटासा उंडा करून घेतलेला आहे। ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने मैद्याच्या पापड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत। पापडी करताना लक्षात घ्यायचं की मैद्याची पापडी ही जास्त जाडही नको आणि पातळही नको, अशी मीडियम साईजमध्ये बनवायची आहे। मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोमोजचे डिझाईन आज याच्यामध्ये दाखवणार आहेत, तर तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने करा। ज्या आकाराची आपली पुरी असते त्याच आकाराचे मी मैद्याची पापडी बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पोहे खायचा 1 चमचा चिकनचं मिश्रण भरायचं आहे। जर थोडंफार जास्त होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कमी करून तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही भरू शकतात। आता मी ही जी पापडी होती ती ह्या पद्धतीने उलटून घेतलेली आहे। ज्या प्रकारे आपण सांजोऱ्या किंवा करंज्या भरतो त्या पद्धतीने आपल्याला हे भरायचं आहे।
नंतर मी एका साईडने पापडीला चुन्या पाडत खालची जी साईड होती त्याला चिटकवून घेतलेला आहे. हा अशा पद्धतीने आपला मोमोज बनवून तयार आहे. याचे कोपरे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत. आता मी दुसरा मोमोज तुम्हाला मोदक ज्याप्रमाणे आपण मोदक भरतो त्याप्रमाणे भरवून दाखवलेला आहे. वर जो मैद्याचा जास्त भाग आलेला होता तो मी काढून टाकलेला आहे की तो खाताना असा लागायला नको म्हणून. आणि परत एक पापडी घेऊन तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा मोमोज बनवून दाखवत आहे. पुन्हा त्याचे जे कॉर्नर आहे ते व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत. हे अशी तुम्ही बारीक बारीक चुन्या घेऊन ते खालच्या साईडला चिटकवून घ्यायचं आहे. आणि याचे दोघीही बाजू आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे बघा, ह्या पद्धतीने एक अशा फुलाच्या आकाराचा मोदक तयार होतो. ज्या प्रकारे कढी असते ना फुलाची त्या पद्धतीने. अजून एक तिसरा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही मोमोज बनवले ना, बटर, तेल आणि मिरे वगैरे टाकून सर्व, हे चिकन मोमोजची चव ही खूप छान लागते. खूप छान झालेले होते. आणि आता मी एका साईडला पूर्ण चुन्या घेऊन घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला ते दाबून प्रेस करून घेणार आहे. आणि पुन्हा याचे दोघांचे कॉर्नर आहेत ते पुन्हा जॉईन करणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या आकारात आपल्याला मोमोज बनवून घ्यायचे आहेत. पापडी लाटत असताना एक लक्षात ठेवायचं की पापडीला लागेल तितकंच पीठ आपल्याला लावायचं आहे. जास्त पीठ लावलं पापडी लाटत असताना तर मोमोज चिटकताना ते निघून जाईल, व्यवस्थित चिटकणार नाहीत. म्हणून पीठ लावताना थोडं कमीच लावा. आता ज्या प्रकारे आपण मोदक बनवतो त्या प्रकारे मी ह्या अशा चुन्या पाडून घेतल्या आहे आणि ते एकत्र करून मोमोज बंद करून घेतला. तुम्ही या प्रकारचे मोमोजसुद्धा बनवू शकतात. आता एक प्रकार माझी मुलगी दाखवत आहे. तिने एक वेगळ्याच प्रकारचा मोमोज भरला. चल तुझं पण मी शूटिंग करते आणि दाखवते. तिने असं एका साईडला पूर्ण चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि दुसरी साईड त्यावर चिटकवून घेतलेली आहे. म्हणजे मोमोजच्या मध्यभागी ह्या अशा प्रकारच्या चुन्या आलेल्या आहेत. बघू शकतात तुम्ही. नंतर मी एका पातेल्यात पाणी ठेवून 2 ते 3 ग्लास पाणी ठेवून ते उकळून घेतलं आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलं आहे. नंतर हे सर्व मोमोज आपल्याला त्या चाळणीवर रचून घ्यायचे आहेत. आणि 10 ते 15 मिनटं हे मोमोजला व्यवस्थित स्टीम येऊन होऊ द्यायचे आहेत. मी ज्या पद्धतीने मोमोज बनवले आहेत ते तुम्हीही बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झालेत ते.
पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्राय मोमोज कसे बनवतात ते दाखवेल. आणि त्यासोबतच चटणी, मोमोजची चटणी असते ती कशी बनवायची ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर माझे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता हे मोमोज बनवून तयार आहेत. मोमोजवर एक वेगळ्याच प्रकारची चमक आलेली आहे. मग समजायचं की आपले मोमोज झाले. नंतर मोमोज मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही ते मोमोजच्या चटणीसोबत आणि मेयोनीजसोबत खाऊ शकतात. बघू शकतात की मोमोज किती छान झाले आहे आणि याची चवसुद्धा खूप भन्नाट झालेली होती. अशाच प्रकारचे मोमोज तुम्हीही बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या रेसिपीमध्ये फ्राय मोमोज आणि चटणीची रेसिपी पण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का. चला तर मग बाय बाय.